नमस्कार. नवीन वर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव सगळीकडे जोरदार सुरू आहे. पण खरंच आलेलं हे वर्ष सकारात्मक आहे का? ह्यावर चर्चा करण्याची गरज आहे. खूप झाला आभासी अपेक्षांचा खेळ. मागच्या वर्षाचा एका झटक्यात मागोवा घेतला तर आपल्याला त्याचा अंदाज येईल. आपण माणूस म्हणून सुद्धा इतके कठोर झालो आहोत की कुठलीही घटना, अगदी भीषण घटना सुद्धा आपण डोक्यात ठेवतो, लगेच प्रतिक्रिया देतो आणि नंतर विसरून आपापल्या कामाला लागतो. मी तुम्हाला काही घटनांची आठवण करून देतो. बघा कधी ऐकल्यासारख्या वाटतायत का? पोलीस यंत्रणेला डाग असणारी ललित पाटीलची ड्रग्ज केस, पोर्शे कार अपघातामुळे केलेले खून, पूजा खेडकर बोगस अधिकारी प्रकरण, पोलीस चौकीत केलेला गोळीबार, फेसबुक लाईव्ह सुरू असताना झालेला खून, बदलापूर अत्याचार प्रकरण, मालवणमधील छत्रपतींच्या पुतळ्याचा केलेला अपमान, पुण्यात भर रस्त्यात केलेले खून. खरं सांगा, जवळजवळ सगळ्याच घटना ऐकल्यासारख्या वाटतायत ना? या सगळ्या केसेसमध्ये राजकारणी लोकांनी जोरदार भूमिका उचलून धरल्या होत्या. नेत्यांचा हा खोटा अभिनय तात्पुरता करून झाला आणि आम्ही प्रेक्षक जनतेने उघडा डोळे बघा नीट म्हणत हा प्रयोग तितक्याच आवडीने पाहिला. अरे पण या सगळ्या केसेसचं पुढे काय झालं, यातल्या गुन्हेगारांना शिक्षा झाली का, याकडे कोणाचंच लक्ष नाही. आपण या सगळ्या गोष्टींची इतकी सवय करून घेतली आहे की असं काही भयानक टीव्हीवर ऐकलं तरी काही आश्चर्य वाटत नाही. राजकारणी लोक स्वार्थासाठी राजकारण करणारच हे आता कळलं आहेच. पण आपण सुद्धा माणूस म्हणून हरत चाललोय. पैसे घेऊन निवडणुकांमध्ये लाचारी स्वीकारतो. अनेक गंभीर गुन्हेगारी केसेस असणारे नेते आज आपलेच मंत्री म्हणून काम करतायत. याला सुद्धा आपलाच निष्काळजीपणा कारणीभूत आहे. इंस्टाग्राम, यूट्यूब अशा माध्यमांवर अभ्यासक, खेळाडू, समाजसेवक अशा आदर्श लोकांना नमस्कार करण्यापेक्षा छपरी, अश्लील, शिवराळ भाषा वापरणारे, गुंडगिरी करणारे अशा लोकांना आपणच डोक्यावर चढवून ठेवलंय. जर आपल्यालाच योग्य अयोग्य कळत नसेल तर कुठल्या चांगल्या भविष्याची अपेक्षा तरी ठेवायची? प्रत्येक जण नव्या वर्षात सकारात्मक अपेक्षा ठेवत आहेत. पण खरं सांगायचं तर तसं चित्र सुद्धा नाही. निर्मलाताई टॅक्समधून वाचवतील असं काही वाटत नाही. बेरोजगारी कमी करण्यासाठी कठोर पावलं उचलल्याचं कुठेच जाणवत नाही. महाराष्ट्रातली गुंडगिरी नव्या नव्या केसेस बघता थांबेल असं चिन्ह काही दिसत नाही. सगळं अगदी अंधकारात आहे. या सगळ्यावर उपाय काय आहे याचा खरंच अंदाज नाही. पण हे कुठे ना कुठेतरी थांबलं पाहिजे. आपला महाराष्ट्र खरंच संस्कार देणारा आदर्श महाराष्ट्र म्हणून पुन्हा एकदा बघण्याची इच्छा आहे. जर आपल्याला कठोर पावलं एकट्याला उचलता येत नसतील तर किमान योग्य अयोग्याची चर्चा झाली पाहिजे. चांगल्या गोष्टी समाजात फिरल्या पाहिजेत. ह्या नवीन वर्षात किमान आपल्यामुळे तरी चुकीच्या गोष्टी समाजात पोचणार नाहीत याची खबरदारी घेऊ. शेवटी सेनापती बापट यांच्या कवितेची आठवण येते. हा देश माझा याचे भान, जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. धन्यवाद.